पूर्ण व्लॉग, जो की कदाचित कोणाच्या आयुष्यात नको यायला. हा व्लॉग पूर्ण नाही, एकाच्या आयुष्याचा शेवट होता आणि एकाच्या आयुष्याची नवीन सुरुवात होती, असा हा व्लॉग असणार आहे. कोणाला माहीत होतं एवढी सुंदर सकाळ आणि त्याचा शेवट इतका भयानक होणार होता. तर मैत्रिणींना गुड मॉर्निंग. आणि आज होती गुरुपौर्णिमा. आजचा दिवसच खूप सुंदर होता असं वाटत होतं, पण नाही. सकाळची सुरुवात नेहमीप्रमाणे ब्रश वगैरे केला आणि दिवसाची सुरुवात करायची होती. फर्स्ट ब्लॉग शूट करायचा होता, म्हणून खूप काही गोष्टी ना परफेक्ट करायचा प्रयत्न चालू होता की आपणही करावा इतरांसारखा, एक नवीन सुरुवात करावी. आज गुरुपौर्णिमा आहे, तर आज एक 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 छानशा दिवसाला, छानशा दिनक्रमाला सुरुवात करावी असा माझा इच्छा होती. म्हणजे खूप मनापासून इच्छा होती की मी आज काहीतरी नवीन करेन. आणि त्यातच मी चहा वगैरे ठेवायला घेतला होता. सकाळचं हळूहळूच माझी सकाळ कायमच एक निवांत सकाळ राहिलेली आहे. आयुष्यात खरंच काहीतरी पुण्य केलं असेल म्हणून एवढी निवांत सकाळ माझ्याही वाट्याला आली असेल. मी तेच आवरत होती. ह्यांना हळदीचं पाणी प्यायची सवय आहे कोरोनापासून, त्याच्यामुळे त्यांची इम्युनिटी ना खूप छान आहे. तुमची पण जर इम्युनिटी खरंच कमी असेल ना, तर रोज एक ग्लासभर, तांब्याभर, जितकं शक्य असेल तितकं हळदीचं पाणी नक्की प्या. आमच्या घरामध्ये हा एक माणूस असा आहे ना, जो कधीच आजारी पडत नाही. म्हणजे तो 80% आजारी पडण्याचे चान्सेस त्यांचे खूप कमी असतात इतर लोकांच्या कम्पॅरेटिव्ह. त्यांनी असं कधीच झालं नाही की आजारी पडलेत आणि घरी बसलेले आहेत, कारण त्यांना हे तांब्याभर हळदीचं पाणी पिण्याची खूप जास्त सवय लागलेली आहे. ही हळद मी घरीच बनवते, ऑर्गॅनिक हळद बनवते मी. आमच्या दिवसाची सुरुवात ही वाघ बकरीने होते. आमच्यात कोण वाघ आहे कोण बकरी माहीत नाही, पण आमच्यात प्रेम मात्र खूप जास्त आहे. कारण आणि टचवूड त्याला कोणाची नजरसुद्धा लागायला नको. तर वाघ बकरी चहा माझा स्वतःचा पर्सनल आहे, त्याच्यामुळे आम्ही तोच चहा वापरतो आणि टेस्टसुद्धा खूप छान लागते. आम्ही दोघांचा चहा हा म्हणजे एक नवरा बायकोने ना कमीत कमी एक चहा, एक जेवण तरी सोबत घ्यायला हवं. त्याने ना एकमेकांमधलं बॉन्डिंग आवडतं, एकमेकांमधलं प्रेम वाढतं आणि एक एक मी टाईम किंवा एक टी टाईम म्हणून आपण ही गोष्ट सेलिब्रेट नक्कीच करू शकतो. इथे मी माझा चहा काढून घेतला होता, कारण मला शुगर असल्यामुळे मी साखरेचा किंवा गुळाचा चहा नाही पित. बिना साखरेचा चहा मी काढून घेतला आणि मग त्यामध्ये मी साखर टाकून यांच्यासाठी चहा बनवत असते. शुगर असल्यामुळे थोडे पथ्य पाणी तर पाळावेच लागतात. आणि मग अशा प्रकारे आम्ही आमचे 5-10 मिनटं ह्यामध्येच घालवतो. आता हे जरा क्रिंज वाटलं असेल, पण असं त्यानंतर आंघोळ वगैरे करून मी माझं मॉर्निंग रुटीन फॉलो केलं होतं. मी हे लोशन लावते आणि त्यानंतर आपली बेस्ट पॉन्ड्स पावडर, एवढंच मी माझं स्किन रुटीन करत असते. आणि ती पॉन्ड्सचं लोशन आहे ना खरंच खूप चांगलं आहे. त्यानंतर पीठ वगैरे मिळून मी ह्यांचा डब्बा बनवला आणि देवला फ्लावरची भाजी आवडत नाही म्हणून त्याला पापड चटणी करायची होती आणि मी त्याला असे चपातीचे तुकडे करून देते, जेणेकरून त्याचा हात जास्त भरू नये, त्याला हात भरलेला आवडत नाही म्हणून. आणि पापड चटणी करून मी त्याचा डब्बा भरून दिला होता. आणि पापड चटणी, आता कोणी म्हणेल मला की पापड चटणी कोणी पोरांना देतं का, तर मी देते, त्याला आवडते म्हणून देते. त्यांनी खाणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर हे बघा, मी इथे त्याचं टी व्ही बघणं चालू होतं. मी त्याची बॅग भरते आहे, म्हणजे त्याने त्याची बॅग भरलेलीच होती, पण मी सुद्धा म्हटलं एक आपण नजर फिरवून घेतो ना की खरंच याने काय घेतलं आहे काय नाही घेतलं आहे वगैरे असं. आणि हे प्रत्येक आईला करावंच लागतं, ह्यात काही मी असं वेगळं केलेलं नाही आहे. आणि त्यानंतर त्याची कपडे वगैरे व्यवस्थित करून दिले. त्यानंतरचा हा पसारा जो होता बघा, तुम्ही बघू शकता घरामध्ये असा पसारा आहे. आणि हा या अमित भाईनी जे आम्हाला वेळ लावलेला बाहेर गेलाय, इकडे ह्याचं वेगळं चालू, माझं वेगळं चालू, काहीच समजत नाही. कोण काय बोलतं, तो काय बोलतो, मी काय बोलते, काहीच कळत नाहीये. तर आता मी याला बंद करते, कारण तो गेलाय आणि घरातला पसारा हा असा पडलेला आहे. तर तो जाईपर्यंत मला अक्षरशः काहीच म्हणजे काहीच करता येत नाही. आता मी इथं झाडू सुद्धा अर्धवट मारलाय, कारण तो गेल्यानंतर असं म्हणतात की माणूस जेव्हा घराच्या बाहेर पडतं तेव्हा त्याच्या मागे झाडू नाही मारायचा. हे बघा, झाडू असा पडलेला आहे, अर्धवट झाडू मी मारलेला आहे. आता तो बाजूला करून ठेवते. आणि कपडे बघा, इकडे बेडरूम हे असं अस्ताव्यस्त पडलेलं आहे सगळं. किचन सुद्धा अस्ताव्यस्त पडलेलं आहे. मी पापडची चटणी केली, ते बंद करायला सुद्धा मला वेळ नव्हता. असं सगळं माझा पसारा पडलेला असतो आणि लोकांना वाटतं की ही काय करते, कारण एक जरी मुलगा असला
तरी त्याच्या मागे किती धावपळ करावी लागते ना हे मला माहिती आहे. हे कदाचित एका मुलाच्या आईला समजू शकतं, मला नाही वाटत बाकीच्यांना हे गोष्ट समजेल की नाही समजेल. पण ठीक आहे, आता हे कपडे माझे धुवून झालेले आहेत, आता हे वाळत सुद्धा घालायचे आहेत मला. आणि अशा प्रकारे हे माझं दुपारचं काम आता मला कंप्लीट करायचं. ठीक आहे. त्यानंतर एक सुंदरसं पार्सल मला रिसीव्ह झालं होतं मिशोवरून. इतका सुंदर ब्लाऊज हा रिसीव्ह झाला आहे, त्याच्यावरचं वर्क इतकं सुंदर आहे ना. जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही परचेस करू शकता. आणि त्यानंतर मी जेवायला बसले, म्हटलं नंतर आवरेल, कारण मला शुगर असल्यामुळे मला वेळेवर जेवायलाच पाहिजे होतं. आणि त्यानंतर मी भांडी वगैरे घासली आणि नंतर बेल वाजली, जी की अनएक्सपेक्टेड होती. हा माझा पहिला डेली ब्लॉग होता. मी गुरुपौर्णिमेपासून विचार केलेला की मी नवीन ब्लॉग सुरू करेल, एक नवीन सुरुवात करेल, पण हा माझा ब्लॉग कदाचित नाही पूर्ण होऊ शकला. कारण आहे ना, मी माझ्या आयुष्यातली खूप मोठी गोष्ट नाही म्हणता येणार, पण एक मैत्रीण जी माझ्या सुखदुःखात कायम माझ्यासोबत होती ती गमावली. आणि कदाचित हा माझा पहिला ब्लॉग कधीच पूर्ण नाही होऊ शकत, कारण नाही जमला नंतर शूटिंग करायला. पण हा दिवस आयुष्यातून कधीच विसरू शकत नाही असा दिवस होता, गुरुपौर्णिमेचा दिवस होता. हा माझा पहिला ब्लॉग आहे, पण आयुष्याची नवीन सुरुवात करत असतानाच एखाद्याचं आयुष्य कुठेतरी थांबावं हे अजिबातच अनएक्सपेक्टेड होतं. आणि समजत नाही आता मी काय करू. तर असा माझा पहिला दिवस होता, पहिला ब्लॉग होता. तुम्हाला जर माझे ब्लॉग बघायला खरंच आवडतील तर मला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. माझ्या मैत्रिणीसाठी इतकंच की तू जिथे कुठे असेल ना, छान राहा, मस्त राहा, बस.